नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 50,000 रुपयाचा वाढीव अनुदान हे घरकुल लाभार्थ्यांना दिले जाणार आहे। काही लाभार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की हे 50,000 रुपये आर्थिक अनुदान कधी दिले जाणार आहे, किती हप्त्यानंतर मिळणार, अशा आणखी प्रश्न लाभार्थ्यांचे आहेत। याचंच निराकरण आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। मित्रांनो, हे व्हिडिओ संपूर्णपणे व्यवस्थित पहा, सर्व माहिती यामध्ये सांगितलेली आहे। त्या अगोदर आपण या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील। प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण टप्पा 2 यामध्ये जवळपास 20 लाख घरे मंजुरी उद्दिष्ट घेतलेले आहेत। तर या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हे 2024 ते 2025 मध्ये ज्या लाभार्थ्यांचे घरे मंजूर झाले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी शासनाकडून अतिरिक्त म्हणजे वाढीव 50,000 रुपये हे दिले जाणार आहे। 4 एप्रिल 2025 मध्ये असे GR देखील शासनाकडून निर्गमित केले होते। त्यामध्ये याचा उल्लेख आहे की 50,000 रुपये हे वाढीव अनुदान दिले जाणार। तर मित्रांनो, हे वाढीव 50,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट दिले जाणार नाही, तर यामध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहेत। ते लाभार्थी घरकुल पूर्ण करून घेणार आहेत अशा लाभार्थ्यांना अगोदर 35,000 रुपयाचे अतिरिक्त लाभ दिले जाणार आहेत आणि राहिला दुसरा टप्पा 15,000चा। तर ही रक्कम तुम्हाला घरकुल पूर्ण झाल्यावर सौर ऊर्जा बसवण्याकरिता दिले जाणार आहे। तर कशा स्वरूपामध्ये दिले जाणार ते समजून घेऊया। यामध्ये जे सोलर सारख्या योजना आहेत त्यामध्ये पात्र होतील, जसे की स्मार्ट योजना असेल। या वाढीव अनुदानासाठी काही ठराविक पात्रता निकष निश्चित करण्यात आलेले आहेत। या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान लाभार्थ्यांच्या प्रवर्गावर आधारित असणार आहे। PPL म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील असतील, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच SC ST प्रवर्गातील असतील, त्यांना वेगवेगळ्या टप्प्यानुसार मंजुरी दिली आहे। ओपन प्रवर्गात असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना 40,000 रुपये हे आर्थिक मंजुरी दिलेली आहे। असेच हे वाढीव अनुदान 15,000 रुपये दिले जाणार आहेत। उर्वरित 35,000 रुपये हे घरकुलच्या बांधकामासाठी मिळणार आहे। अशा प्रकारे 15,000 आणि 35 से मिळून 50,000 रुपये हे वाढीव शासनामार्फत दिले जाणार आहेत। जर समजा तुम्ही सोलरचा लाभ नाही घेतला तर तुम्हाला वाढीव 35,000 रुपये फक्त हे घरकुल बांधण्यासाठी दिले जाणार आहेत आणि राहिलेले 15,000 रुपये दिले जाणार नाहीत। तर हे सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यांचे अधिकारी असतील ते घरकुल लाभार्थ्यांना भेट देतात। त्यांच्या काही शिबिर आयोजित केले जात आहे। घरकुल लाभार्थ्यांना संपर्काच्या माध्यमातून नवीन घरामध्ये वीज घेत असताना या सोलरची माहिती पुरवून त्यांना घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे। जे लाभार्थी या PM सूर्यघर योजनामध्ये अर्ज करू इच्छित आहात अशांना याचा लाभ दिला जात आहे। तर या PM सूर्यघर योजनेमध्ये अधिकाऱ्यांकडून ऑनलाईनरित्या अर्ज भरून घेऊन त्यांना म्हणजेच घरकुल लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे। तर हे लाभ कधी दिले जाणार, लाभार्थ्यांना यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार का, लाभ कसा दिला जाणार, तर यासाठी 10 नोव्हेंबर 2025 रोजीच्या GR मध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा 3 प्रवर्गांसाठी असे स्वतंत्र लेखाशीर्षक यासाठी तयार केले गेले आहेत। जो काही वित्त विभागाकडून आर्थिक अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे त्याला मंजुरी देखील दिली गेली आहे। तर यासाठी लवकरच या दिलेल्या लेखाशीर्षकानुसार हा घरकुलचा 50,000 रुपयाचा आर्थिक अनुदान वितरित केला जाईल। आता महानगरपालिका निवडणुका झाल्या, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या असतात, त्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना हा अतिरिक्त वाढ अनुदान वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, हे वाढीव 50,000 रुपये अनुदान कशा स्वरूपात दिले जाणार शासनामार्फत आपल्याला ही माहिती समजली असेल। जरी काही अडचण किंवा शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा। तर येणाऱ्या काही दिवसात यासाठी शासनाकडून GR देखील निर्गमित करण्यात येईल। अशा पात्र लाभार्थ्यांना किती आर्थिक अनुदानाची आवश्यकता आहे आणि त्या टप्प्यानुसार ते वितरित करण्यात येईल अशा संदर्भामध्ये काही GR देखील आली तर तशी माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल। त्याकरता आपण या चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तसेच ऑल बेल आयकॉनला देखील क्लिक करून ठेवा, कारण येणाऱ्या पुढील काही अशा अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद।